विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। समीरजी, काय सांगाल, अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही ही निवडणूक लढवताय, काय असं नेमकं कारण झालं? कारण का जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावंत म्हणून तुम्ही मानले जात होतात. गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुम्ही वाढवला आणि ऐन वेळेला पक्षांनी तुमची तिकीट नाकारलेली आहे, पण तिकीट तुम्हाला दिलेली नाही. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काय नेमकं संपूर्ण कसे मतदारांसमोर सामोरे जाणार? सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो की आपण इथे आलात. आज प्रभाग क्रमांक 9 हा जो राखीव मतदारसंघ आहे त्यामध्ये मी समीर साहेबराव नेटके नगरा या चिन्हाचं मला उमेदवारी अधिकृतपणे मिळालेली आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलाय 2009 पासून जेव्हा डॉक्टर जितेंद्र आव्हाड सर हे या विभागाचे आमदार झाले, जेव्हा सुरुवातीपासून आम्ही इथे साहेबांसोबत कार्यरत राहिलो. आज आपण पाहिलं तर महात्मा फुले नगर एरिया असो किंवा तत्सम भागातले जे आपले इथे एरिया आहेत त्या तत्सम भागात साहेबांना आम्ही सांगितलं की साहेब इथे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्याप्रमाणे साहेबांनी सांगितले तुमचं लक्ष इथे पाहिजेच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही 2009 पासून कामाची सुरुवात केली. इथे लोकांचे प्रश्न सोडवण्याची सुरुवात केली. इथे गटर नाले असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, पोलीस स्टेशन असू दे, हॉस्पिटल असू दे किंवा कोणतीही अडचण असू दे, त्यांच्या नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला उत्तर आम्ही देत गेलो आणि त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. आणि 2009 पासून ते 2025 पर्यंत अविरत असं आमचं कार्य चालू ठेवलं. आज तुम्हाला माहीतच आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून समीर नेटके यांची ओळख होती. परंतु आज दुर्भाग्य असं की आज मी अपक्ष फॉर्म भरलाय. तुम्हाला सांगू इच्छितो, माझं शिक्षण हे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी MBA HR मध्ये केलं. आज उच्च शिक्षित आता साहेबांचा कार्यकर्ता याच्यावर अन्याय झालेला आहे. आज अविरतपणे काम करून सुशिक्षित उमेदवार म्हणून समीरला सगळे इथे पाहत होते आणि आव्हाड साहेबांनीही मला तसाच शब्द दिला होता की समीर तू कामाला लाग. आणि साहेबांवर माझी पूर्णपणे निष्ठा होती आणि त्या निष्ठेने मी कामाला सुरुवात केली. परंतु अंतर्गत काही राजकारण झालं त्याबद्दल मला त्याची काही कल्पना नाही. परंतु उमेदवारी मला एंड टायमाला मिळाली नाही. परंतु आम्ही निष्ठा सोडली नाही, आम्ही स्वाभिमान सोडला नाही. कारण इथली जनता, इथली नागरिक, इथले आमचे मित्रमंडळी या सर्वांच्या आशीर्वादाने प्रेमाने आम्ही त्यांना जिंकलेलं आहे. त्यांनीच मला सांगितलं की समीर, साहेबांनी सांगितलं लढ तर तू लढ. म्हणून मी कुठच्याही पक्षात गेलो नाही. मला बऱ्याच पक्षातून मला फोन आले, 2 दिवसांपासून फोन चालू होते की समीर AB फॉर्म घेऊन जा, वेळेवर तू मला सांग, पैसे घे आणि कर. परंतु कुठच्याही बाबतीत मी आव्हाड साहेबांवर जो पूर्ण विश्वास होता, आमच्या मनोज प्रधान साहेब जिल्हाध्यक्ष यांच्यावर पूर्ण विश्वास होता, त्यांनी मला शब्दही दिला होता की समीर आमचा उमेदवार तूच आहेस, कारण की तुझं काम आहे, तू आज उच्च शिक्षित आहेस, तू सर्व ठिकाणी बसतो, लोक तुला ओळखतात, लोक तुला मानतात, लोक तुला जाणतात. परंतु ऐन वेळी काय झालं ते त्याची कल्पना नाही. परंतु आपल्याला एक सांगू इच्छितो या माध्यमातून की आम्ही निष्ठा सोडली नाही, आम्ही स्वाभिमान जपला आहे. आम्ही कुठच्याही पक्षात गेलो नाही. साहेब लढ म्हणालेत ना तर आम्ही लढणार. काय विकासाचे मुद्दे असणार आहेत? आपण प्रथमतः जर पाहिलं, आपण आता इथे जे महात्मा फुले नगरमध्ये आपण आहोत, तर इथल्या मूलभूत ज्या गरजा आहेत, इकडचे गटर झाले, नाले झाले. आज मागचा नाला आपण पाहिलात ना तर हे जे आता पाऊस आला त्यावेळेला TMCने पूर्ण साफ करून गेले असं म्हणतात. परंतु आता त्याची हालत पाहिली तर तो अजूनही तसाच आहे. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतोय. नगरसेवकचा आमचा काही विषय नाही,
तरी आम्ही सातत्याने काम करून पाठपुरावा करून ते सर्व व्यवस्थितपणे करून घेतो. म्हणजे इथले मूलभूत गरजा असतील, इथलं शौचालय असेल, इथले लोकांचे काही अडचणी असतील, गटर, मीटर, वॉटर, या प्रत्येक गोष्टीला लोकांच्या सोबत आम्ही असतो, त्यांच्या अडचणीला आम्ही असतो व असणार. तसेच त्यांचे मूलभूत वेगळ्या प्रश्न पण असतात, पर्सनल प्रश्न पण असतात. जसं पोलीस स्टेशन असू दे, हॉस्पिटल असू दे, किंवा टीएमसीची काही कामं असू दे, राशन ऑफिसर्सची कामं असू दे, प्रत्येक कामामध्ये त्यांचा भाऊ म्हणून, त्यांचा मुलगा म्हणून समीर नेटके त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्या अडचणी हा दूर करण्याचा प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतो. कचरामुक्त प्रभागासाठी काय नियोजन असणार? कचरामुक्त प्रभागासाठी माझ्या बाजूने जर विचार केला तर आपल्याकडे टीएमसीची ॲप आहे आणि आपण ती ॲप जी आहे त्याच्यावर फोटो टाकला तर कचरा जो आहे तो लगेच उचलला जाऊ शकतो. तर आपण असं प्रॉपर जर नियोजन केलं आणि जर पाठपुरावा केला तर हा कचऱ्याचा प्रश्न असू दे किंवा दुसरा कुठलाही प्रश्न असू दे तर व्यवस्थितपणे हे सोडवता येतील. वर्षानुवर्ष झालं प्रभागातील नागरिक पाणी समस्येपासून कंटाळलेले, त्रस्त आहेत. त्यांना कशा प्रकारे दिलासा मिळेल? आता ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आज कळव्यामध्ये पूर्ण पाणी टंचाई आहेच. वस्त्या वाढत चालल्यात पण पाण्याची कमतरता प्रत्येक ठिकाणी आहे. तर ठाणे महापालिकेमध्ये जर मी नगरसेवक म्हणून जर आलो तर माझा पहिला मुद्दा तोच असेल की ज्याप्रमाणे शाही धरण त्यावेळेस पास केलं होतं ते कशामुळे रखडलं तो आपल्या सर्वांनाच माहिती असेल. परंतु तशाच प्रकारचं धरण आज लवकरात लवकर ठाणे महापालिकेने घेण्यात यावं. तर आमच्यासारखे सुशिक्षित उमेदवार जर तिथे गेले तर आम्ही तिकडे सभासद म्हणून विषय मांडू शकतो आणि तो पकडून जोर लावून भले आमचं तोपर्यंत काही होईल आमचं, परंतु तो प्रश्न पकडून आम्ही तो सोडवू शकतो. मतदारांना काय आव्हान करताय? मतदारांना आणि माझ्या सर्व जनतेला, माझ्या मायबापांना मी हेच आवाहन करेल की आज 16 वर्षांपासून मी समाज कार्य करतोय. एक सुशिक्षित, उच्च शिक्षित उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. इथलं राजकारण आपल्याला माहित आहे की हे राजकारणी, ते राजकारणी, सर्व राजकारणी आता कधी एकत्र होतात, कधी या पाठी जातात, कधी त्या पाठी जातात. परंतु तुमचा समीर हा कुठेही गेला नाही, स्वाभिमान जपला आहे. तर मला एकच म्हणायचं आहे आपल्या माध्यमातून की एका सुशिक्षित, उच्च शिक्षित उमेदवाराला जर आपण मतदान केलं तर खरंच या विभागाचा कायापालट होईल. कारण की आपल्याला माहित आहे की आपण घरात सगळ्यांना मुलांना सांगतो शिक्षण घ्या, पण जसा घरात शिक्षणाची गरज आहे तशी या विभागालाही शिक्षित उमेदवाराची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा शिक्षण झाल्यावर नोकरी करतो, पण आमच्यासारखी जी काही लोक आहेत त्यांना माहिती आहे की जसं आपण घरची बाजू समजतो तशी समाजाची बाजू समजणे ही आपली जबाबदारी आहे. तर ही जबाबदारी आपल्याला पार पाडणंही गरजेचं आहे. म्हणून आमच्यासारखे उच्च शिक्षित उमेदवार जर या विभागाला लाभले तर त्याच प्रकारे त्यांची कामं होतील, त्याच प्रकारे त्यांची प्रश्न सोडवले जातील. जर निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये अशी कोणती 3 कामे तुम्ही करणार? निवडून आल्यानंतर 3 कामे नाही, आम्ही 30 कामे करून दाखवू आणि त्यानंतर तुम्हाला मी प्रत्येक कामाचा हे तुम्हाला सांगू मी काय करत आहे. तरी पण 3 गंभीर समस्या ज्या आपल्या प्रभागामध्ये असतील, तेव्हा 3 गंभीर समस्या जर या प्रभागाच्या पाहिल्या गेल्या तर इकडे नाले सफाई जर होत नाही अजून पण, जी पाणी टंचाई आहे, तर पाण्याचे जे प्रश्न आहेत, पाण्याची पुरवठा कसा होतो कसा नाही, पाण्याची शुद्धता, आज पाणी शुद्ध येत नाहीये. तर पाणी शुद्ध होण्यासाठी काय आपण उपक्रम करू शकतो? शुद्ध हवा, वृक्ष लागवड, या सगळ्या गोष्टी या इथल्या विभागाला खूप गरजेच्या आहेत. आज कचऱ्याचा प्रश्न, कुठेही लोक कचरा टाकतात, काही काय करतात, पण त्यांना व्यवस्थितपणे जर जबाबदारीने आपण पाठपुरावा करून जर व्यवस्थितपणे जर केलं तर त्या गोष्टी व्यवस्थितपणे पूर्ण होतील. एवढ्या समस्यांचा पाडा वाचला म्हणजे गेल्या 5 वर्षात मग या प्रभागामध्ये काय काम झालं? कारण का सत्ताधारी पक्षाचाच नगरसेवकाला इकडच्या जनतेने निवडून दिलेलं होतं. मग तसा काही विकास झालाय का म्हणावा तसा या प्रभागाचा? हा स्वतःचा विकास झाला नाही, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल प्रभागाचा विकास झाला की नाही झाला हे खरं म्हणजे माझ्या शब्दातून ऐकण्यापेक्षा आपण इथल्या जनतेच्या शब्दातून ऐकलं तर बरं होईल. त्याबद्दल मी काय भाष्य करणार नाही. परंतु तुम्हाला हेच सांगतो की याचा सुशिक्षित, एका उच्च शिक्षित, स्वाभिमान जपणाऱ्या, निष्ठा जपणाऱ्या का जर समीर नेटकेला तुम्ही भरपूर प्रचंड मतांनी जर निवडून दिलं तर आयुष्य माझं 16 वर्ष गेलेलं या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, लोकांची सेवा करण्यामध्ये. मी कधी राजकारण केलं नाही, मी पूर्णपणे समाजसेवा केलेली आहे. तर अशा निस्वार्थ समीरला जर तुम्ही या नगराच्या चिन्हावर
जर निवडून दिलं तर खरंच पुढचं माझं आयुष्य प्रत्येक माणसाच्या घरात आणि प्रत्येक माणसाच्या दारामध्ये ही सुविधा आणि योजना पोहोचवण्याचं काम आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं निराकरण करण्याचं काम हे माझी जबाबदारी असेल. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.